बल्लाळ साहेब, वर्षाताई, शिरोळे साहेब, पाटील साहेब या सर्वांना मी विनम्रपूर्वक वंदन करतो आणि अर्थातच संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून मी माझे विचार व्यक्त करतो. आमचे मोठे बंधुराजेच मी त्यांना म्हणेल, असे भाऊसाहेब आणि ज्यांना भैया साहेब, दोघेही बंधूच आहेत. एक चित्रपट सृष्टीतील महामंडळाचे अध्यक्ष आहेत, एक नाट्यसृष्टीतील मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. तर नाट्य आणि चित्रपट अशा क्षेत्रामध्ये आपलं मराठी हिंदी चित्रपटसृष्टी नाट्यसृष्टी इतकी मोठी झालेली आहे की अनेक अभिनेते अभिनेत्री आपण पाहतो आणि त्या सगळ्या अभिनेत्री अभिनेत्यांना आपण स्टार्स म्हणतो, तारे तारका म्हणतो, पण सूर्य मात्र एकच असतो. आपण तारे तारकांना पाहतो, आपल्याला आवडतात, पण वंदन आपण फक्त सूर्यालाच करतो. तर असे हे संगीत सूर्य केशवराव भोसले. आज राजकीय हा कार्यक्रम नाहीये, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, पण आपण सर्वजण जाणतो की महाराष्ट्रामध्ये ब्रँड हा शब्द हल्ली खूप वापरला जातो. हा ब्रँड, तो ब्रँड, ह्या कुटुंबाचा ब्रँड. परंतु 115 वर्षापूर्वी संगीत नाटकामध्ये केशवरावांनी संगीत सूर्य हा स्वतःचा ब्रँड निर्माण केला होता आणि तो ब्रँड कधीही पुसला जाऊ शकत नाही. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य इतकं मोठं आहे आणि खरोखर खेडेकर साहेब आपल्याला जेवढे धन्यवाद देऊ तेवढे कमी आहेत. कारण हा जो ब्रँड आहे, हा ब्रँड मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या मराठी रसिकांना माहीत नव्हतं, आजही माहीत नाहीये. पण तो माहिती होण्यासाठी जे आपण परिश्रम केलेले आहेत, ज्या निमित्ताने आपण हे संपूर्ण कार्य पुनरुज्जीवित करत आहात, मी मनपूर्वक आपल्याला वंदन करतो. खूप मोठं काम आहे. आज ज्या ठिकाणी आपला हा कार्यक्रम होतोय, समोरच नटसम्राट बालगंधर्व यांचं स्मारक आहे, बालगंधर्व रंगमंदिर. आपण 10 मिनिटात पुढे गेलो तर मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या नावानं हॉस्पिटलच्या रूपी त्यांचं स्मारक आहे. परंतु ज्या पुण्यामध्ये केशवरावांचं कर्तृत्व फुललं, जे केशवराव या पुण्याचे जावई होते, ज्या पुण्यामध्ये शेवटचा श्वास केशवरावांनी घेतला, त्या पुण्यामध्ये केशवरावांचं म्हटलं कुठलंही स्मारक नाही. आणि त्या निमित्ताने त्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आज गेले 2 वर्षापूर्वीपासून जो हा उपक्रम सुरू झालाय, त्या उपक्रमाचं किती महत्व आहे ते खूप, म्हणजे ते शब्दात वर्णन करता येणार नाही. हे बीजारोपण आहे, ह्याचा वृक्ष नक्कीच होणार, हे अगदी कालत्री शक्य आहे. मगाशीच भाऊसाहेबांनी उल्लेख केला की बालगंधर्व यांची नजागत आणि केशवरावांची आक्रमता यांचा मिलाफ म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर. संगीत नाटकाचा जर आपण संपूर्ण इतिहास बघितला, 175 वर्षाचा पुढचा हा इतिहास आहे, तर त्याच्यामध्ये ही 3 अत्यंत महत्वाची कर्तृत्ववान अशी व्यक्तिमत्व आहेत. नटसम्राट बालगंधर्व, मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि संगीत सूर्य केशवराव भोसले. ह्या तिघांची संस्कार वेगळे होते, तिघांची कार्यशैली वेगळी होती, पण तिघही शिखर आहेत, एव्हरेस्ट सारखी शिखर आहेत. करेक्ट. तिघांचे कार्य पुण्यातच फुलत गेलं, तिघांचे निधन हे पुण्यातच झालं. तिघांच्याही ज्या संस्था आहेत त्या सगळ्या पुण्यातच होत्या. बालगंधर्वांची गंधर्व संगीत मंडळी, मास्टर दीनानाथ मंगेशकरांची बळवंत संगीत मंडळी आणि संगीत सूर्य केशवराव भोसले यांची ललित कलादर्श ही संगीत मंडळी. आपण जेव्हा संगीत सूर्य म्हणतो तो मग खरोखर मनात प्रश्न येतो की यांना संगीत सूर्य का म्हटलं गेलं असेल आणि त्याचं काय महत्व आहे. तर मगाशी पाटील साहेबांनी त्यांचं संपूर्ण चरित्र सांगितलंच आहे, त्यामुळे मी आता परत त्या चरित्रामध्ये जात नाही. परंतु अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्यांना आपण संगीत सूर्य म्हणतो, तर ते मी थोडक्यात आपल्याला सांगतो. बालगंधर्वांची गंधर्व संगीत मंडळी हे त्यांच्या नावाने आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकरांची बळवंत संगीत मंडळी ही लोकमान्य टिळक आणि अण्णासाहेब किर्लोस्कर ज्यांनी संगीत नाटकाचा पहिला प्रयोग केला पुण्यामध्ये,
त्यांचं नाव पण बळवंत होतं, त्यांच्या नावाने म्हणजे कुठल्या तरी नावाने एखाद्या आपल्या नाटक मंडळीला नाव द्यायची त्यावेळेस प्रथा होती, किंवा ज्या स्थानामधून ती नाटक मंडळी निर्माण होते, ज्या गावची ती आहे, मग ती कोल्हापूरकर संगीत मंडळी, इचलकरंजीची संगीत मंडळी, अशी प्रथा होती. परंतु केशवराव भोसले यांनी जेव्हा 1 जानेवारी 1908 रोजी हुबळीला सिद्धारूढ स्वामींच्या आशीर्वादाने संगीत मंडळीची स्थापना केली वयाच्या 18व्या वर्षी, तेव्हा सिद्धारूढ स्वामींनीच हे नाव सुचवलं, ते ललित कला आदर्श. हे कुठल्याही नावाचं किंवा कुठल्याही स्थळाचं असं नाव नाहीये. ललित कला आदर्श यातून काय त्यांना सुचवायचं होतं केशवरावांना, की संपूर्ण ललित कलांचा आदर्श तुम्ही निर्माण करा. आणि जो आदर्श केशवरावांनी निर्माण केला, आदर्श म्हणजे आरसा, या ललित कलांचा पारदर्शक अशी संपूर्ण ते नाटक मंडळी असली पाहिजे, अशा अर्थाने ते ललित कला आदर्श ही मंडळी स्थापन केली. मी मगाशी जो उल्लेख केला त्यांना संगीत सूर्य का म्हणायचं, तर बालगंधर्वांची गंधर्व संगीत मंडळी जेव्हा त्यांनी 1913 मध्ये पुण्यातच स्थापन केली, ती कर्जाच्या ओझ्याखाली 1933-34 सुमाराला ती बंद करावी लागली. मास्टर दीनानाथ मंगेशकरांनी पुण्यामध्येच मुंबईमध्ये स्थापन केली, पण पुण्यात त्यांचं कार्य भरपूर होतं. बळवंत संगीत मंडळी 1918 साली स्थापन केली, ती 1934-35 सुमाराला बंद करावी लागली. त्यांनाही कर्जाचा डोंगर झाला होता, कारण ते सुद्धा चित्रपट माध्यमाकडे वळाले होते. परंतु 1908 साली ललित कला आदर्श ही केशवरावांनी जी संस्था स्थापन केली, ती आजही जिवंत आहे, कार्यरत आहे. 115 वर्षाच्या कालखंडानंतर सुद्धा. किती वैशिष्ट्य बघा ना. आणि या ललित कला आदर्श ही जेव्हा त्यांनी स्थापन केली, तर त्याच्या पाठीमागे सुद्धा खूप मोठा इतिहास आहे, मोठी कहाणी आहे. बालगंधर्व काय किंवा मास्टर दीनानाथ मंगेशकर ही खूप मोठी व्यक्तिमत्व, पण त्यांनी संगीत नाटकाची जेव्हा कंपनी स्थापन केली, तेव्हा त्यांना संपूर्ण अनुरूप अशी परिस्थिती होती. परंतु केशवरावांना तशी परिस्थिती नव्हती. संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी ह्या नाटक मंडळीची स्थापना केलेली आहे. मी तुम्हाला एक छोटासा 4-5 वर्षापूर्वीचा आपल्याच महाराष्ट्रात घडलेला एक घटनाक्रम सांगतो. तशाच प्रकारचा घटनाक्रम ही नाटक मंडळी स्थापन करताना झाला होता. कुठलंही राजकीय भाष्य नाहीये, मी फक्त तुम्हाला घटना घडलेली सांगतोय. सगळ्यांच्या माहितीची घटना आहे. 4-5 वर्षापूर्वी एक दिवस सकाळी अशी अचानक बातमी आली की सरकारमधले काही मंत्री गुजरातच्या दिशेने निघालेत म्हणून. आपल्या सगळ्यांना माहिती. तिथून गुजरातवरून ते गुवाहाटीला गेले, गुवाहाटीवरून गोव्याला गेले, गोव्यावरून मग मुंबईला आले आणि नवीन स्थापन सरकार झालं. साधारणपणे ह्याच प्रकारचा घटनाक्रम हा संगीत सूर्य केशवराव भोसलेंच्या आयुष्यात सुद्धा घडलेला आहे. जेव्हा ते स्वदेश हित चिंतक या मंडळीमध्ये कार्यरत होते, तेव्हा बाकीच्या सगळ्या नाटक मंडळांचं त्यांच्यावरती डोळा होता की केशवराव आपल्या नाटक मंडळीमध्ये खेचायचे. आणि त्यामुळे या स्वदेश हितचिंतक मंडळीचे जे मालक होते जनुभाऊ निमकर, त्यांनी केशवरावांवरती कायम अशी नजर ठेवली होती. 10-15 मिनिटाच्या वरती कुणालाही बोलून द्यायचे नाही अजिबात. कोणी नवीन मनुष्य आला ना की त्यांचे लक्ष असायचं. आणि एकदा तर नागपूरला जेव्हा प्रयोग होता, तेव्हा किर्लोस्कर संगीत मंडळीमधून त्याचे जे त्यावेळेसचे जे संपूर्ण प्रमुख होते शंकरराव मुजुमदार, हे जनुभाऊंना भेटण्याकरता नागपूरला आले होते. आणि ते जनुभाऊंना कळलं की जे शंकरराव जे आपल्याकडे आले ते केशवरावला आपल्या मंडळीत ओढण्याकरता आलेले आहेत. कारण त्याच वेळेस किर्लोस्कर संगीत मंडळीमधील जे महत्वाचे नट होते ते भाऊराव कोल्हटकर यांचं निधन झालं होतं. त्यामुळे त्यांच्याकडे कोणी गाणारा असा तरुण मुलगा नव्हता की जो स्त्री पार्ट करू शकला असा. म्हणून ते पाहत होते कोण भेटते, पण त्यांना केशवराव डोळ्यात भरले होते. म्हणून ते केशवरावला आणायला गेले. परंतु जनुभाऊंना हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब ते सगळे नाटकाचा दौरा बंद केला आणि ते परत कोल्हापूरला आले. परंतु हे इतक्या प्रमाणात व्हायला लागल्यानंतर जनुभाऊंनी केशवरावांना अलिबागमध्ये एका अज्ञात स्थळी नेलं होतं. परंतु त्याच कालखंडामध्ये केशवरावांच्या मनामध्ये सुद्धा तिथून बाहेर फुटण्याचे बीजारोपण मनामध्ये विचार सुरू झाले. त्याला अनेक कारण आहेत. आर्थिक कारण होतच, परंतु जनुभाऊंचा जे स्वभावातील दोष असतील ती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची कारणं होती. तर अलिबागला केशवरावांना आणि ठेवल्यानंतर अत्यंत शिताफीने केशवराव तिथून बाहेर पडले
आणि अलिबाबावरून निघाले ते डायरेक्ट कुठे गेले तर हुबळीला. आणि हुबळीला गेल्यानंतर कल्पना करा 1908 म्हणजे त्या घटनेला आता 115 वर्ष होऊन गेलेली आहेत. त्या काळामध्ये कुठलंही वाहन हा प्रकार नव्हता. ट्रान्सपोर्ट काय असणार आहे ते, मोबाईल वगैरे तर प्रश्नच नाही. काही असं सहज शक्य नव्हतं की ग्रुप केलाय आणि सगळ्यांना कळवलंय. कुठलंही काही म्हणजे कम्युनिकेशनचं कुठलंही साधन नव्हतं. अशा कालखंडामध्ये एक 17-18 वर्षाचा तरुण 21 आपल्या सहकाऱ्यांना गोळा करतो आणि हुबळीला जाऊन संस्था स्थापन करतो आणि त्या 21 जणांना मालक म्हणून निर्माण करतो, मालक म्हणून तयार करतो. जो पगार येणार नाही तो मालक. किती मोठं काम आहे. अहो, आजकालच्या 18-19 वर्षाच्या मुलांना आपण पाहतो नीट बोलता सुद्धा येणार नाही त्यांना. मी माझ्या मुलाचं उदाहरण सांगतोय. माझा मुलगा जेव्हा 18-19 वर्षाचा होता त्याला घेऊन मी कॉलेजमध्ये फिरत होतो ऍडमिशनसाठी. पण हा 18 वर्षाचा मुलगा नाटक मंडळी स्थापन करतो आणि कुठलीही अनुकूल परिस्थिती नसताना, पूर्णपणे प्रतिकूल परिस्थिती असताना, जवळ पैसे नाहीत, नाटकाचे कुठले सेट्स नाहीत, अहो वाद्य नाही तर हार्मोनियम नाही, तबला नाही, कुठलंही साधन नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये हुबळी जाऊन ते नाटक मंडळी स्थापन करतात आणि 4 जानेवारीला संगीत सौभद्र या नाटकाचा प्रयोग सुद्धा करतात. नाटकाचे पडदे भाड्याने आणतात, हार्मोनियम भाड्याने आणतात, सावकाराकडलं त्यांच्या मित्रांचं काय पडलेलं असतं तिथून त्यांना हातापाय पडून आणतात. जेवायला नीट साधनं नाहीत, नीट ताटं नाहीत, चहा प्यायला नीट कप नाहीत, द्रोणामधून चहा पितात. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ती संगीत मंडळी स्थापन केली. पुढचं त्यांचं जर आयुष्याचा कालखंड बघितला तर त्यांच्या आयुष्यातले 4 महत्वाचे टप्पे आहेत. 1890 साली जेव्हा 9 ऑगस्ट या दिवशी त्यांचा जन्म झाला ते 1900 हा जो कालखंड आहे तो स्वदेश हितचिंतक या बाल केशव हे घडत होते. नाट्य आणि संगीत या दृष्टीने संस्कार त्यांच्यावरती घडत होते. त्यातून 1902 साली शारदा ही त्यांना पहिली भूमिका मिळाली. त्या भूमिकेचा इतिहास त्यांनी सांगितलाच आहे मगाशी. तर 1902 ते 1908 हा मधला कालखंड आहे की त्याच्यामध्ये ते खऱ्या अर्थाने गायक आणि अभिनेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले होते. 1908 साली त्यांनी 1 जानेवारीला स्वतःची ललित कलादर्श ही नाटक कंपनी स्थापन केली. ते 1913 पर्यंत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये न डगमगता अतिशय धैर्यानं, अतिशय आत्मविश्वासानं प्रयत्न करत राहिले. दामिनी असेल, मदलासा असेल, सौभद्र असेल, मृच्छकटिक असेल, अशा सारखे नाटकांचे प्रयोग ते करत राहिले. आणि त्यातूनच 1913 साली वीर वामनराव जोशी यांचं राक्षसी महत्वाकांक्षा या नावाचं नाटक आलं आणि तिथून खऱ्या अर्थाने त्यांचा उत्कर्ष सुरू झाला. तो 1913 ते 1921 या त्यांच्या मृत्यूच्या समयापर्यंत असे हे 4 कालखंड आहेत. आणि या 4 कालखंडामध्ये त्यांनी केलेली प्रत्येक कृती हे त्यांचं काहीतरी एक वैशिष्ट्य, स्वभाव वैशिष्ट्य असेल की त्यांच्यातला गुण हा प्रकर्षाने येतो. त्यामुळं असा उल्लेख केला जातो की अष्टपैलू केशवराव. पण मला असं वाटतं की अष्टपैलू म्हणून आपल्याला चालणार नाही, तर केशवराव हे शतपैलू होते. शतपैलू केशवराव असंच म्हणावं लागेल. तर अशा या शतपैलू संगीत सूर्य केशवराव भोसले यांना आज नमन करण्याकरता आपण सर्वजण जमलेलो आहोत. आणि हे जे कार्य सुरू झालेले आहे या कार्यामध्ये माझं जिथे जिथे आवश्यकता असेल त्या प्रत्येक ठिकाणी मी आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे. आणि या संपूर्ण कार्याला आपण मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि परत एकदा संगीत सूर्य केशवराव भोसले यांना वंदन करून आपली रजा घेतो. धन्यवाद.